हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज मी सकाळची कामं आटपून घेतली होती. आज आपण मस्त उपवासाला अशी उपयोगी पडणारी भन्नाट अशी रेसिपी बघणार आहेत. काहीच टाकायची गरज नाही याच्यामध्ये. अगोदर फक्त 2-4 आलू, आपल्या अंदाजेप्रमाणे 2-4 आलू घ्यायचे मस्त. इथे मी 5 आलू घेतले मध्यम आकाराचे. 5 आलू घेतले, स्वच्छ धुवून उकडून घेतले. साबुदाणा रात्रीच भिजवून घातला होता मी. साबुदाणा आलू मस्त असे नरमसूद होऊ द्यायचे. त्याचे सॉल्ट काढून घ्यायचे आणि नंतर भिजत घातलेला साबुदाणा थोडासा घ्यायचा. अंदाजेच घ्यायचा, आपल्याला थोडा अंदाज तर येतोच. अंदाजे साबुदाणा घ्यायचा. गरम आलू आहे तोपर्यंतच मस्त चटणी टाकायची. शेंबे मीठ खात असाल उपवासाला तर शेंबे मीठ टाकायचं, नाहीतर मग आपलं साधं मीठ टाकलं तरी चालते. मिरच्या टाकल्या तरी पण चालतात. मिरच्या टाकल्या तर अजूनच छान होते, पण लेकरांना त्याच्यातली मिरची काढता येत नाही म्हणून मग मिरची मी टाकतच नाही सहसा. त्यातली मिरची लेकरांच्या तोंडातच जाते, मग लेकरांना तिखट तेवढं आवडत नाही म्हणून. आणि आमच्याकडे उपवासाला सांबार वगैरे काही खात नाहीत, म्हणून मग मी सांबार वगैरे पण टाकत नाही ह्याच्यात. नाही तर जिरं वगैरे पण टाकता येते, पण आम्ही उपवासाला जिरं पण खात नाहीत. खूप ठिकाणी तसंही असते की जिरं टाकायचं. जर उपवास नसेल तर मग सांबार जिरं टाकलं तरी चालते, पण मी टाकत नाही तसं काही. जे आमच्याकडे चालते तेच टाकते. नंतर मस्त असं ते उंडा असा घट्टसर करून घ्यायचा आणि जेवढे आप्पे आहेत तेवढे गोल गोल आप्पे असे छान आप्पे पॅनमध्ये बसतील तसे करून घ्यायचे गोळे. मी तेवढे एकदाच 10-12 गोळे करून घेतले होते. आणि मस्त थोडं थोडं जास्त तेल टाकायचं. याच्यात जास्त तेल पण लागत नाही या रेसिपीला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. 10 ते 15 मिनटातच होते ही रेसिपी. जास्त वेळ पण लागत नाही आणि खायला खूपच जास्त चविष्ट लागते. लहान लेकरं तर खूपच आवडीनं खातात. एखाद्या वेळेस लेकरांना काही खायचा कंटाळा आला तरी केली तरी असे चालते. आणि जास्त काही झंझट करायची पण गरज नाही. साबुदाण्यापेक्षा पण कमी वेळ लागते. आणि याला शेंगदाण्याचं कूट वगैरे काय ते ऑप्शनल आहे आपल्या मनावर, पण आम्हाला फक्त शेंगदाणे हे आम्हाला फक्त आलू आणि साबुदाण्याचीच आवडते. शेंगदाणे टाकले तरी चालतात, पण चव मग बदलते, त्यामुळे मी शेंगदाणे पण टाकत नाही. एखाद्या वेळेस लेकरांना साबुदाणा जर खावा वाटला आणि असे जर दुपारचा नाश्ता म्हणून जरी करून दिलं तरी चालते. शनिवार आम्हाला दोघांनाही उपवास असल्यामुळं मग मी केले. मस्त असे एका साईडकडून खरपूस असे लालसर होऊ द्यायचे. मग साईड बदलून घ्यायची. थोडं थोडं जास्त तेल टाकायचं. आणि ज्याला कोणाकोणाला डीप फ्राय केलेले जमत पण नाहीत त्यांच्यासाठी तर अतिउत्तम आहे ही रेसिपी. पौष्टिक पण आहे. खूप जणांना साबुदाण्याचे वडे आवडतात, पण मग ते तळलेले जमत नसल्यामुळे ते खाता पण येत नाहीत. त्यांच्यासाठी पण खूप छान आहे. अशी खरपूस भाजू द्यायची मस्त आणि नंतर मग काढून घ्यायची. गॅसची फ्लेम हायच ठेवायची, म्हणजे लवकर होतात आणि छान खरपूस भाजल्या जातात. हे बघू शकता तुम्ही किती छान झालेत ते. मस्त लागतात. यांना जायचं होतं शेतामध्ये म्हणून मग मी लवकर लवकर करून दिली त्यांना. खूप छान, खूप टेस्टी लागतात. हे बघू शकता तुम्ही सगळे कसे झालेत ते. तातूशी ती तर खूप आवडीनं खातात. दह्यासोबत खाल्लं तरी चालते, दह्यामध्ये थोडीशी साखर टाकून, किंवा मग दह्याची चटणी करून खाल्ले तरी चालते. तेवढा माझ्याकडे आज वेळ पण नव्हता म्हणा दह्याची चटणी वगैरे करून खायला, कारण त्यांना जायचं होतं. डवरे वगैरे होते शेतात, यांची घाईच होती. मग हे खाल्ले यांनी आणि हे गेले. मग मी एक बॅच काढून घेतली. यांनी तेवढे खाल्ले आणि गेले, यांनी आणि तातूनं. दुसरे मी पण राहिलो होतो, ती पण राहिली होती, म्हणून मग मी पुन्हा तसेच करून घेतले दुसरे. खूप छान, खूप चविष्ट झाले होते खायला. तुम्ही पण असे एकदा नक्की ट्राय करा. खूप कमी वेळात कमी तेलात. तुम्ही पण माझ्यासारखी कंजूस असाल तर कमी तेलामध्ये करू शकता असे. मग नंतर लगेच लेकरं झोपले. माझ्या मागे अशीच आता 2-4 दिवस गडबड, हे घरी नसल्यामुळं. हे तातू म्हणत होता माझा, मम्मा व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ. इथं मस्त तातू आमचा कुटके खात होता. आवडतात लेकरांना पण. गरम गरम पोळीची करून दिली तर ताज्याच पोळीची करून देते मी त्यांना, तोंडाला चव छान येते म्हणून. आज दुपारी काय भाजी वगैरे नव्हती. दुपारी
आणि घरी पण कोणी नव्हतं म्हणून मग मी एका पोळीची या दोघांना कुटकीच करून दिली होती. त्यांना आवडतं दोघांना गरम गरम खायला, आवडीनं खातात ते. कधी मला काही करायचा कंटाळा आला आणि एखादी जर पोळी असेल तर मग तसंही करून देते. चुरमा पण यांना गरम गरम पोळीचं खूप आवडते. हे शिती तर खूप आवडीनं खाते आणि दोघांना पण खाऊ घालता येत नाही, त्यांना त्यांच्या मनानेच खाऊ द्यावं लागते. हे इथं मस्त तिथे त्यांच्या मनानेच खात होते दोघेही बहीण भाऊ. मस्त भांडणं करत करत सांडत सांडत त्यांचं चालू असते. आज शनिवार असल्यामुळे मी माझं तोपर्यंत लेकरांना कुटके करून दिले आणि माझं मी आवरून घेतलं होतं पूजेचं. आरती पूजा होती माझ्याकडं. पुरण वगैरे करून घेतलं होतं, पुरण केलं होतं, सार केला होता, कढी केली होती, भात केला होता. हे खेळेपर्यंत हे जोपर्यंत गुंतले तोपर्यंत माझं मी तिकडं आटपून घेतलं होतं. कारण तर हे काय यांचा काय आज मला आधार नव्हताच, कारण तर हे गेले होते शेतात. आज काही येणार नव्हते 5-6 वाजेपर्यंत. आले की लगेच मग जेवण यांचं चालू राहते, मग आरती करून जेवणच. शेतात काम चालू असलं की हे घरी काय 5-10 मिनटं पण थांबत नाहीत. हे दोघं बहीण भाऊ म्हणत होते पाण्याचा पण माझा व्हिडिओ बनव. यांना फारच व्हिडिओचा नाद लागला. हे मग मी आरतीची पण तयारी सगळी हे येईपर्यंत करून घेतली होती, माळ वगैरे करून घेतली होती. मग नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. बाबा काय नसतात आरतीला, पण इथं आरती पूजा करून घेतली सगळं ताट मांडून. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा. हे शिती आणि धातू पण आरती घेत होत्या. यांचं इथे भांडण चालू होतं, यांना बाहेर जाऊन खेळणे खेळायचे होते म्हणून. त्यांना खेळणेच मांडायचे असतात दिवसभर. एका दिवशी एकदा दिवस निघाला खेळण्यांचा की दिवस त्यांचा खेळण्यातच जातो. हे इथे त्यांनी देवाला पण नैवेद्य दाखवला होता आणि आम्ही जेवण पण करून घेतली. बाय.